हॅलो एव्हरीवन. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आपला आजचा टॉपिक आहे. आपल्या जीवनाशी अतिशय निगडीत असलेली आणि त्याचा अविभाज्य भाग बनलेली अशा प्रकारचे हे जे टेक्नॉलॉजी आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. परंतु कोणतंही तंत्रज्ञान भविष्याच्या दृष्टीनं पॉसिबिलिटीज घेऊन येतं, त्याचबरोबर ते स्वतःबरोबर काही रिस्कही घेऊन येतं. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं अशा प्रकारचे अनेक धोके जे आहेत ते अतिशय मानवी जीवनावर दूरगामी परिणाम करू शकतील. एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि त्याचबरोबर सामाजिक जीवनावर परिणाम करू शकतील अशा प्रकारचे काही सुप्त धोके ते स्वतःबरोबर घेऊन आलेलं आहे. आणि त्याच्यामुळं या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कुठंतरी कायद्याची चौकट घालून देणं, कुठंतरी त्याला एक कुंपण आखून देणं, जेणेकरून ते मानवी भल्यासाठी काम करण्याच्या हेतून जे आलेलं आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त वापरता येईल आणि त्याचा कमीत कमी विपरीत परिणाम ऑल ओव्हर सगळ्याच मनुष्य जातीच्या जीवनावर आणि भविष्यावर होईल. या दृष्टीनं AI गव्हर्नन्स हे महत्त्वाचा टॉपिक आहे आणि खास करून आपण या टॉपिकला धरून भारताच्या बाबतीत आपण त्याच्याविषयी बोलणार आहोत. त्याच्या अगोदर जे खूपच नवीन प्रिपरेशन करणारे काही असतील तर त्याच्याविषयी दोन टर्म्स विषयी अगोदर आपण बोलणार आहोत. एक असतंय गव्हर्नन्स आणि दुसरं असतंय ॲडमिनिस्ट्रेशन. जसं एखाद्या वाहनावर आपण बघतो की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इंडिया असं नसतंय, लक्षात घ्या. गव्हर्नन्सचा अर्थ असतो असा भाग जो कायदे बनवण्याशी संबंधित आहे. कायदे बनविण्याची जी भूमिका आहे ते गव्हर्नन्स करतं आणि यांनी बनवलेल्या कायद्याची अंमलबजावणी करायचं जे काम आहे ते ॲडमिनिस्ट्रेशन करतं. याचा अर्थ ॲडमिनिस्ट्रेशनच्या हातामध्ये नवीन कायदे बनवणं किंवा आहे त्या कायद्यामध्ये काही चेंजेस करणं अशा प्रकारच्या गोष्टी असत नाहीत. फक्त गव्हर्नमेंटनं म्हणजेच गव्हर्नन्सनं बनवलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करणं हे ॲडमिनिस्ट्रेशनचं काम आहे. आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे AI गव्हर्नन्स. याचा अर्थ आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित काही कायदे बनवणं आणि त्याचा भारताच्या डिजिटल फ्युचर वर काय परिणाम होऊ शकेल त्या गोष्टीला लक्षात घेऊन कायदे बनवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि तोच आपला आजचा टॉपिक आहे. परंतु एक गोष्ट परत पहिल्यांदाच थोडीशी क्लिअर करूया. द हिंदू मधलं आर्टिकल आहे एक शशी थरूर सरांचं. त्या आर्टिकलला बेस बनवून आपण हे सगळं डिस्कशन करतोय. इनफॅक्ट असं म्हणूयात की आपण हे आत्ताचं जे काही लेक्चर आणि त्याचं मॅटर आहे ते त्यांच्या लेखाचं एक्स्ट्रॅक्ट आहे असं पण म्हणूया. ठीक आहे, त्या हिशोबानं आपण थोडंसं बोलूया. फॉर कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड्स अँड ग्लोबल लिडरशिप. ग्लोबल लिडरशिप कशासाठी, तर भारत हा जगातल्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा असणारा जो देश आहे आणि तो ऑलरेडी आधार, UPI अशा सारख्या काही एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या वापरासाठीच्या टेक्नॉलॉजीच्या गोष्टीला सक्सेसफुली रन करणारा देश आहे. आणि त्याच्यामुळं भारताला अशा प्रकारच्या नवीन कुठल्याही आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या गोष्टीच्या बाबतीमध्ये मागं राहून चालणार नाही किंवा बेसावध राहून चालणार नाही. आणि त्याच्यामुळं ग्लोबल लिडरशिप हा एक शब्द जो आहे आपल्याला इथं आलेला दिसतो. काय या AI मुळे काय समस्या निर्माण झाली. आता AI म्हणजे काय लक्षात घ्या अगोदर. मशीनला माणसासारखं बुद्धिमान बनवून तिचा माणसापेक्षाही जास्त वेगानं वेगवेगळ्या समस्यांवर उत्तरं शोधणं आणि नव्या नव्या गोष्टींचा विकास करणं हे AIचं बेसिक थीम किंवा आयडिया आहे, लक्षात घ्या. म्हणजे मनुष्यावरील विचार करू शकणारी, मनुष्य हा आपण म्हणतो की पृथ्वी तलावरचा सगळ्यात हुशार प्राणी आहे. तर तशा प्रकारे जर मशीनला विचार करायला शिकवला आपण, तुम्ही याच्यावर काही फिक्शन, सायन्स फिक्शन बेस्ड मूव्हीज पण बघितल्या असतील. पहा की
एखादा रोबोटच विचार, जसं की भारतातल्याच मूवीज विषयी बोलूया तर रोबोट जी मूवीची सिरीज आहे त्याच्याची थीम हीच आहे की रोबोटला माणसासारख्या भावना निर्माण झाल्या, राग निर्माण झाला, प्रेम निर्माण झालं, तिरस्कार निर्माण झाला. अशा प्रकारे जर हे माणसाच्या कंट्रोलच्या बाहेर गेलं तर काय होऊ शकेल, ती त्या मूवीची थीम आहे. ठीक आहे, तेच इथं बोलणार आहोत आपण की आजच्या या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये टेक्नॉलॉजी कुठेतरी मानवी वर्तनावर वरचढ होतीये का, माणसाच्या वर्तनाला कंट्रोल करण्यासाठी म्हणून याचा उपयोग होतोय का, माणसाच्या जीवनाला नैसर्गिकरित्या जगू न देता त्याला कुठेतरी आर्टिफिशियल टच देण्याचा, त्याच्यावर ॲडव्हान्स इम्पॅक्ट टाकण्याचा धोका जो आहे तो या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निर्माण झाला का, हा आजचा आपला टॉपिक आहे. आणि तसा जर धोका निर्माण झाला असेल तर मग मानवी जीवनामध्ये वर्षानुवर्षांच्या अथक प्रयत्नानंतर शेपअप गेलेल्या ज्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत जसं की डेमोक्रेसी, तर ह्या डेमोक्रेसीच्या पायावरच, मुळावरच कुठेतरी याच्यामुळं आघात होण्याचा धोका निर्माण होतो का, आणि तसा असेल तर त्याला मानवी हिताच्या दृष्टीनं ह्या तंत्रज्ञानाला राबवण्यासाठी काय प्रकारचे कायदे निर्माण करणं आवश्यक आहे, आणि ते केले तर, आणि जरी केले आणि उशिरा केले तर त्याचा काय घातक परिणाम पुढच्या डिजिटल फ्युचरवर होऊ शकतो भारताच्या दृष्टिकोनातून, त्या आपल्या ह्या टॉपिकचा मेन डिस्कशनचा पॉइंट आहे. लक्षात. ठीक आहे, द क्रायसिस, डिजिटल स्लेव्हरी अँड ह्युमन डिग्निटी. आता इथं डिजिटल स्लेव्हरी जी आहे, जी एक प्रकारची गुलामगिरी आहे, ती काय आहे नीट लक्षात घ्या की गुलामगिरीमध्ये माणूस, गुलाम जो असतो तो स्वतःच्या मर्जीनं वागायला मोकळा नसतो, स्वतंत्र नसतो. आणि मग इथं जे आहे ते तसंच झालंय काय, सतत ऑनलाईन राहणं ही तुमची निकड बनलेली आहे का, म्हणजे एक प्रकारे तुम्ही त्याचे मानसिक गुलाम बनलेले आहात का, किंवा ऑनलाईन दिसणाऱ्या गोष्टींमधून तुमच्या लाईफच्या अनेक, तुमची विचार करण्याची पद्धत असेल, तुमचा आनंद किंवा दुःख असेल, तुम्ही किती काळ आनंदी राहता किंवा राहू शकता किंवा नाही राहू शकत, किंवा ऑनलाईन काही गोष्टी बघितल्यामुळं तुमच्या सुप्त मनामध्ये कुठेतरी एक ताण निर्माण होतो, अशा सगळ्या गोष्टींना कलेक्टिव्हली आपण डिजिटल स्लेव्हरी असा शब्द वापरतो. ठीक आहे, अँड ह्युमन डिग्निटीवर याचा काही विपरीत परिणाम होतोय ते बघूयात आपण. AI काय करतं तर टर्न पर्सनल डेटा ओनरशिप इंटू न्यू फॉर्म ऑफ डिजिटल स्लेव्हरी. तुमचा जो काही डेटा आहे तो कुणीतरी दुसरं कंट्रोल करतंय, आणि त्याच्यामुळं तुमचं जे काही एक प्रकारचं स्वातंत्र्य आहे, कसल्याही प्रकारचं स्वातंत्र्य, म्हणजे अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य असेल किंवा तुमची स्वतःची प्रायव्हेट इन्फॉर्मेशन आहे ती स्वतःपुरतीच ठेवण्याचं स्वातंत्र्य असेल, हे सगळं याच्यामुळे हिरावून घेतलं जातंय का, आणि त्याच्यामुळं तुम्ही एक प्रकारचे तुमच्या नकळतचे गुलाम बनताय का, त्याला डिजिटल स्लेव्हरी असं म्हणतात. गव्हर्नन्स कॅनॉट रिलाय ऑन व्हेग गुड इंटेन्शन्स ऑर प्रायव्हेट कन्सेन्सेस ऑफ इंजिनियर्स जे ह्या सिस्टीम्स निर्माण करतात. म्हणजे शासकीय पातळीवर असं समजता कामा नये की जे कुठले लोक ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम, AI बेस्ड सिस्टीम जे आहेत त्या निर्माण करतायत, त्यांचा हेतू चांगला असेल अशा पद्धतीनं फक्त मानून गाफील राहून त्यांच्या भरोशावर सगळं सोडाल तर ऑल ओव्हर एखाद्या नेशनचं भविष्यच धोक्यात येऊ शकतो. अशा प्रकारचा धोका जो आहे तो याच्यामुळे निर्माण झालेला आहे. मग याच्यातून प्रॉब्लेम काय निर्माण झालाय पहा की AI ची डेव्हलपमेंट जी असते ती इट इज अ ब्रेकनेक स्पीड, म्हणजे अतिप्रचंड वेगानं AI जे आहे ते डेव्हलप होते. आणि ट्रेडिशनली कायदे बनवण्याची जी प्रोसेस आहे, म्हणजे काय ते एखाद्या गोष्टीविषयी, टेक्नॉलॉजीविषयी, त्याला कंट्रोल करण्याविषयी, त्याला रेग्युलेट करण्याविषयी एखादं प्रपोजल जे आहे ते सदनामध्ये ठेवा, त्याच्यावर मग डिस्कशन होईल, एखादी कमिटी बसेल, मग ती त्याच्यावर विचार करेल, मग ते परत येईल आणि सदनामध्ये डिस्कस होईल आणि मग कायदा बनेल आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन. याच्यामध्ये प्रचंड मोठा काळ जातो आणि
हा एवढा काळ एवढा स्लो असतो, म्हणजे या सगळ्या घडामोडी घडायला एवढा काळ गेला तर ही सगळी एवढी स्लो प्रोसेस होती की तेवढ्या काळात तुम्ही ज्याच्या रेग्युलेशनसाठी कायदा बनवलाय ती गोष्टच महत्वहीन होऊन गेलेली असते. का तर तेवढ्या काळात टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली असते की आता तुम्ही जो मुद्दा विचारात घेतला होता तो मुद्दा महत्वाचा राहिलेलाच नाही, त्याच्यापेक्षा ते खूप पुढे गेलेलं आहे. मग तुम्ही परत त्या पुढच्या मुद्द्यावर विचार करण्यात आणखीन वेळ जाणार, तोपर्यंत टेक्नॉलॉजी आणखीन पुढे जाणार. असं करत करत काय निर्माण होतो तर रेग्युलेशन लॅग प्रॉब्लेम, म्हणजे दोन्हींमध्ये कुठेतरी एक गॅप पडतोय. याच्या वेगाला हे मॅच होत नाहीये. टेक्नॉलॉजीच्या डेव्हलप होण्याच्या स्पीडला कायदे बनवण्याचा स्पीड मॅच होत नाही, आणि याच्यामधून मानवी जीवनावर म्हणूयात किंवा स्पेसिफिकली कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं तरी तर सिटिझन्स, त्यांच्यावर या टेक्नॉलॉजीचा होणारा जो काही परिणाम असेल त्याला गव्हर्नमेंट जे आहे ते कंट्रोल करण्यात अनसक्सेसफुल ठरतं. ठीक आहे. आणि मग ह्याचा परिणाम काय होईल? बाय द टाइम लेजिस्लेशन पासेस, टेक्निकल हार्म्स हॅव ऑलरेडी मिटिगेटेड. इंटेलिजन्स ऍक्ट, जसं त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे की युरोपियन युनियननं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍक्ट केला, युनायटेड किंगडमला ऑनलाईन सेफ्टी ऍक्ट केला, परंतु त्यांच्या असं लक्षात आलं की हे सगळे कायदे बनवेपर्यंत टेक्नॉलॉजी त्याचीही खूप पुढे निघून गेलेली आहे आणि या कायद्यांचा पाहिजे तेवढा इम्पॅक्ट त्यांना रेग्युलेट करण्यामध्ये होणार नाही. ठीक आहे. The specific technical harms they were built to combat had already mutated. Mutated म्हणजे त्यांनी स्वतःचं फॉर्म चेंज केलेला आहे, स्वतःचं रूप बदललेलं आहे. म्हणजे तुम्ही ज्याला कंट्रोल करायला चाललेलं होतं ती गोष्ट आता राहिलेलीच नाही किंवा तेवढ्या महत्वाची राहिलेली नाही. त्याच्यापेक्षा जास्त पुढच्या टप्प्यावरची गोष्ट डेव्हलप झालेली आहे आणि त्याच्यामुळं कायदे बनवणं आणि टेक्नॉलॉजी डेव्हलप होण्याचा स्पीड, या दोन स्पीडना जोपर्यंत मॅच केलं जात नाही तेवढ्या वेगवान पद्धतीनं त्या गोष्टीला कंट्रोल करणारे कायदे बनत नाहीत तोपर्यंत नागरिकांच्या हिताच्या गोष्टी गव्हर्नमेंट करू शकत नाही. हे एक नवीन रिस्क निर्माण झालेली आहे, लक्षात घ्या. इनोव्हेशन वर्षन्स रेग्युलेशन टाइमलाईन गॅप आहे. त्याच्यात काय गॅप आहे बघा इथं. कोअर गव्हर्नन्स चॅलेंज आहे इथं. ग्रोईंग डिस्पॅरिटी म्हणजे जे काही दोन्हीतली दरी आहे तशात दरी निर्माण झाली आहे. पेस ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलपमेंट अँड द स्पीड ऑफ डेमोक्रेटिक लेजिस्लेटिव्ह प्रोसेसेस. आपण परत तेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा डेव्हलप होण्याचा महाप्रचंड वेग हा एखाद्या लोकशाही पद्धतीनं कायदे पास करण्याच्या प्रोसेसपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे आणि त्याच्यामुळं त्याला कंट्रोल करणं ही अवघड गोष्ट व्हायला लागलेली आहे. त्याच्यामुळे एक शब्द काय वापरलाय पहा, रेग्युलेटरी लॅग. दोघांमध्ये निर्माण झालेला हा गॅप आहे. कायदे मागं पडतायत आणि टेक्नॉलॉजी त्याच्या कितपत पुढे आहे. हेच वरची गोष्ट थोडीशी टेबल फॉर्म मध्ये दिलेली आहे. इथं काय एआयचं इनोव्हेशन काही महिने आठवड्यामध्ये होतं आणि अन एक्सपोनेन्शियल स्पेस, एक्सपोनेन्शियल काय असतं, गुणाकाराच्या पटीत वाढतंय. कायदे जे होत आहेत ते बेरजेच्या पटीत वाढत आहेत, त्या वेगानं पुढं काम करतायत. 1+1, 2+1, 3+1, 4 असं चालतोय कायदा. आणि टेक्नॉलॉजी मात्र 2x2, 4x2, 8x2, 16 ह्या पटीतून वेगानं वाढत असेल तर तुमचे हे अरिथमॅटिक वेगानं चाललेले जे कायदे आहेत ह्या टेक्नॉलॉजीला पायबंद घालू शकणार नाहीत. याचाच अर्थ ही टेक्नॉलॉजी जी काही मानवी जीवनावर परिणाम करते त्याच्यावर गव्हर्नमेंटचं कंट्रोल असणार नाही. आणि असं जर झालं तर मग डेमोक्रेसी नावाच्या सिस्टीमलाच कुठेतरी धक्का बसेल का, इन्स्टिट्यूशनलाच कुठेतरी धक्का बसेल का, अशा प्रकारची भीती जी आहे ती इमॅजिनरी भीती राहिलेली नाहीये, लक्षात घ्या. हे वास्तव निर्माण झालेलं आहे. अलीकडच तुम्ही काही ठिकाणी बघितलेलं असेल की आता जस्ट कालची पण न्यूज आहे पहा, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियानं जे आहे ते गव्हर्नमेंटला म्हटलेलं आहे की ज्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरच्या मानवी एखाद्या व्यक्तीच्या अधिकारांचं हनन करणाऱ्या गोष्टी आहेत डिजिटल प्लॅटफॉर्मवर, जसं की काय आहे डॉक्सिंग. डॉक्सिंग टर्म ऐकले का बघा तुम्ही. एखाद्या व्यक्तीच्या प्रायव्हेट इन्फॉर्मेशनला डिजिटल प्लॅटफॉर्मवर डिस्क्लोज करणं, त्याची माहिती डिस्क्लोज करणं, एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या व्यक्तीचा मोबाईल नंबर, एखाद्या व्यक्तीचा पत्ता, एखाद्या व्यक्तीच्या मुलाची शाळा, तिचा ॲड्रेस, त्याचं जॉग्राफिकल लोकेशन असं उघड करणं
किंवा एखाद्या व्यक्तीला ऑनलाईन थ्रेट्स देणं. आता जस्ट जंतर मंतरचं आंदोलन झालं, त्याच्यानंतर बऱ्याच त्या आंदोलनात सहभागी झालेल्या मुलींनी अशा प्रकारची कंप्लेंट केली की आम्हाला डिजिटल प्लॅटफॉर्मवर डिस्क्रिमिनेशनला सामोरं जावं लागतंय. हा परत एक मुद्दा आहे, दुसरा लक्षात घ्या. जेंडर डिस्क्रिमिनेशन जे आहे, मुलं आणि मुली किंवा मेल अँड फिमेल याच्यामध्ये होणारा जे भेदभाव आहे तो आता फक्त डे टू डे लाईफमध्ये ऑफलाईन मोडमध्ये राहिलेली गोष्ट नाहीये, तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा, फेसबुकवर असेल, इन्स्टावर असेल, युट्यूबवर असेल, अशा ठिकाणी जेंडर बेस्ड बायस चालतो का? कास्ट बेस्ड बायस तर चालतो, जेंडर बेस्ड बायस चालतो का? आणि स्त्रियांना तिथेही व्यक्त करण्यामध्ये काहीतरी आडकाठी आणली जाते का? आणि त्यांना अशा प्रकारे छळलं जाते की ते त्या प्लॅटफॉर्म सोडूनच जातील का? हा एक मुद्दा आपल्याला मेच्या हिशोबानं प्रिपेअर करायला पाहिजे. ठीक आहे, आपल्या मुद्द्याशी बोलूया. तर डॉक्सिंग हे असते एखाद्या व्यक्तीच्या खाजगी गोष्टी ऑनलाईन डिस्क्लोज करणं आणि त्याच्यातून त्या व्यक्तीला त्रास दिला जाणं. मग अशा गोष्टी म्हणजे त्याच्या विरोधात काही ठोस कायदा नसेल आणि त्याच्या विरोधात दाद कुठं मागायची, न्याय कुठं मागायचा, मग ती न्यायालयीन प्रक्रिया होणार कधी? तोपर्यंत जे व्हायचं ते डॅमेज होऊन गेलेलं आहे, लक्षात. म्हणजे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असा जर प्रकार असेल तर तसाच प्रकार इथेही होईल की तुमच्या कायद्यामध्येच त्या तरतुदी नाहीत की त्या ऑनलाईनचा घोडदौडीचा जो वेग आहे त्याला मॅच करतील आणि त्याला पायबंद घालू शकतील, त्याला थांबवू शकतील. तर असं जर असेल तर मग तुमच्या सिटिझन्सचं प्रोटेक्शन अशा प्रकारच्या एखाद्या व्यक्तीच्या अधिकारांच्या हननाला थांबवणं, प्रिव्हेंट करणं, तिला प्रोटेक्शन देणं पॉसिबल होत नाही. त्यालाच आपण रेग्युलेटरी लॅग असा शब्द वापरलेला आहे. तर टेक्नॉलॉजी असते ती अशी वेगवान घोडदौड करत असते आणि लेजिस्लेटिव्ह कायदे बनवायची प्रोसेस मात्र किती वेळ घेते बघा. ॲव्हरेज टाइम दिलाय 2 ते 5 वर्ष एखाद्या गोष्टीवर कायदा बनवायला जातो. आणि तसं जर असेल, बाय द टाइम रूल्स आर एन्फोर्स्ड, टार्गेटेड टेक्नॉलॉजीज हॅव इव्हॉल्व्ड ऑर म्युटेटेड. तुमचा कायदा बनवायला सुरुवात होऊन लागू होईपर्यंत एवढा काळ जातो की तोपर्यंत तुम्ही ज्याच्यासाठी ज्या हेतूनं कायदा बनवलाय ती गोष्टच महत्वहीन होऊन जाते आणि त्याचं काही सिग्निफिकन्स राहत नाही. ठीक आहे. गॅप इम्पॅक्ट काय होतो? कंटिन्युअसच असतो हा गॅप, कारण तुम्ही टेक्नॉलॉजी इथून इथं डेव्हलप झाली, तुमचा कायदा त्याला पकडायला गेला, टेक्नॉलॉजी पुढे गेली, तुमचा कायदा अजून पकडायला गेला, ती टेक्नॉलॉजी पुढे गेली. असं करत 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 अशी परिस्थिती निर्माण होते की अ परपेच्युअल रेग्युलेटरी डेफिसिट, परपेच्युअल कायमच हा गॅप राहतो आणि तुम्ही त्या टेक्नॉलॉजीच्या दुष्परिणामांना टॅकल करणारे कायदे कधीच बनवू शकत नाही. वेळेत शब्द खूप महत्वाचा. ती वेळ जर तुम्हाला पकडता आली नाही तर टेक्नॉलॉजी, लिव्हिंग सिव्हिल सोसायटी एक्सपोज टू इमर्जिंग रिस्क. सिव्हिल सोसायटीच लोक आहेत, त्यामुळं लोक हे कायम या धोक्यांना असे ओपन राहतात की त्यांना काहीच प्रोटेक्शन नाही. आणि त्याच्यामुळं व्यक्तीच्या किंवा ऑल ओव्हर आपल्या देशाच्या सगळ्याच पॉप्युलेशनच्या जीवनाशी संबंधित जे काही धोके आहेत टेक्नॉलॉजीतून उद्भवलेले, इथं खास करून आपण AI विषयी बोलतोय, त्यांना कुठलंही गव्हर्नमेंट वेळेत टॅकल करू शकत नाही. मग आता अशी जर परिस्थिती असेल तर मग कायदे बनवण्याची प्रोसेस असेल किंवा ऑल ओव्हर कायदे निर्मितीची जी प्रोसेस आहे त्याच्यात काय करणं अपेक्षित आहे? तर शशी थोरं सर काय सजेस्ट करतायत बघा. ऑब्सोलन्स बाय डिझाईन. आत्ताच्या कायदे बनवण्याच्या प्रोसेसमध्ये हा दोष आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काय? आत्ताची कायदे बनवण्याची प्रोसेस ही ऑब्सोलसन्स म्हणजे आउटडेटेड आहे. म्हणजे ही कायदे बनवण्याची एवढी जी धीमी प्रोसेस आहे ही प्रोसेसच बदलून टाकायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं, जे की योग्य आहे की आत्ताच बघितलं आपण आहे त्या वेगानं तुम्ही कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर सोल्युशन काढू शकत नाही. मग काय करावं त्यासाठी? हे जे आत्ताचं स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चरली इल इक्विप्ड सिस्टीम आहे आणि त्याच्यामुळे तिला बदलली पाहिजे. काय करायला पाहिजे मग? नीड फॉर अडॉप्टिव्ह पॉलिसी. काय करावं? स्टॅटिक रेग्युलेटरी लॉज आत्ताचे जे आहेत मस्ट बी रिप्लेस्ड बाय
कसले आलाय पाहिजे कायदे बनवण्याची प्रोसेस? डायनॅमिक इज अ स्पीडी. आणि एक कायदा बनवला आणि 20-30 वर्ष तोच चालला, असं नाही चाललं पाहिजे. आता जर टेक्नॉलॉजी एवढ्या वेगानं बदलते तर टेक्नॉलॉजीच्या वेगानंच नवं काय आलं की त्याच्याशी नवीन कायदा, नवं काय आलं की त्याच्याशी नवीन कायदा, आणि तोही अतिशय वेगवान पद्धतीनं अशी निर्माण करण्याची एक नवीन पद्धत डेव्हलप करायला पाहिजे असं त्यांचं मत आहे. बघा, नीड फॉर अडॉप्टिव्ह पॉलिसी, स्टॅटिक रेग्युलेटरी लॉज मस्ट बी रिप्लेस्ड by dynamic principle based governance frameworks capable of continuous administrative adaptation. continuous process आहे. टेक्नॉलॉजी जर कंटिन्युअसली डेव्हलप असेल तर तुमचे कायदे सुद्धा कंटिन्युअसलीच इव्हॉल्व्ह होत राहिले पाहिजे. ते चेंज झालं की त्याच्याशी याच्यात सुसंगत असे जे बदल आहेत ते याच्यात पण व्हायला पाहिजे. प्रोटेक्टिव्ह डेफिसिट्स म्हणजे काय? ड्युरिंग द प्रोलॉंग्ड गॅप, जो हा गॅप आहे की काही काळासाठी तुमचे लोक जे आहेत या धोक्यांना ओपन राहिले, हा जो गॅप आहे ड्युरिंग द प्रोलॉंग गॅप, टेक्नॉलॉजिकल रिलीज अँड लेजिस्लेटिव्ह रिस्पॉन्स, जी काही नवीन टेक्नॉलॉजी आली आणि त्याला कायद्यानं दिलेलं उत्तर आहे, सिटीजन्स आर लेफ्ट व्हल्नरेबल टू अल्गोरिथमिक एक्सप्लॉयटेशन, बायस अँड डेटा मिसयूज. परत त्यालाच म्हटलेलं आहे आपण, याच्यासाठी पुढे एक टर्म येणार आहे पहा आपल्याला की डिजिटल सिटीजन्सी. व्यक्तींना डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर वावरत असताना या धोक्यांचा सतत सामना करावा लागतो. हे आत्ताच्या सिस्टीम मधले लॅक्स आहेत, लक्षात, लूपहोल्स आहेत. याच्यावर उपाय शोधणं गरजेचं आहे असं आपलं टायटल सांगतं, AI गव्हर्नन्स अँड इंडियाज डिजिटल फ्युचर. मग हे आता आहे तसंच चालू ठेवून चालणार नाही, याच्यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे, हा आपला मेन मुद्दा आहे. ठीक आहे, त्याच्यावर काय उपाय सुचवलेत का बघूयात. एक उपाय तर बघितलाच, कायदे बनवण्याची प्रोसेस जी आहे ती मोर डायनामिक करायला पाहिजे. थ्रेट्स टू डेमोक्रेटिक फाउंडेशन्स, हा आपला एक सेपरेट क्वेश्चन असू शकतो का? AI मुळे डेमोक्रेसी नावाच्या इन्स्टिट्यूशनलाच काय धोके निर्माण झाले? बघा, एक आहे डेमोक्रेसीमध्ये जे असतंय रिक्वायर्ड शेअर्ड एपिस्टेमिक फाउंडेशन. एपिस्टेमिक शब्दाचा अर्थ असतो रिलेटेड टू द नॉलेज. कसलं नॉलेज? जसं एखाद्या निवडणुकीमध्ये सगळे लोक त्यांच्या कन्सायन्स मध्ये कुठेतरी काही माहिती असते आणि त्याच्या आधारे निर्णय घेतात की एखाद्या राजकीय पक्षाला मतदान करायचं का न करायचं. आत्ताच्या गव्हर्नमेंटनं जे काय परफॉर्म केलंय त्याचा डोक्यात विचार करून, पण ते विचार करण्यासाठीची बेसिक जी माहिती असते, इन्फॉर्मेशन असते, त्याच्या आधारावर लोक आपलं काय बिल्ड करत असतात? नॉलेज. मग आता प्रश्न असा आहे की माणसांपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचणारं नॉलेजच जर मॅनिप्युलेटेड असेल तर काय? म्हणजे तुमच्यापर्यंत येणारी माहिती खरी आहे का खोटी आहे याचंच कन्फ्युजन आहे. तुमच्यापर्यंत येणारी आकडेवारी खरी आहे का खोटी आहे याचंच कन्फ्युजन आहे. तसं असेल तर डेमोक्रेसीमध्ये पूर्ण समुदायाचं किंवा ऑल ओव्हर सिटीजन्स ऑफ द कंट्रीचं एक कॉमन कन्सायन्स मधलं नॉलेज रिलायबली बिल्ड होऊ शकत नाही. म्हणजे लोक भ्रमात राहतात काही गोष्टींच्या बाबतीमध्ये, किंवा लोक ठोस निर्णयावर पोहोचू शकत नाहीत. आणि जर अशी लोकांपर्यंत माहिती पोहोचण्याचा सोर्स जर पोल्युटेड असेल, त्यांच्यापर्यंत जाणारी माहिती जर मॅनिप्युलेटेड असेल, तर लोकांना डेमोक्रेसी नावाच्या सिस्टीममध्ये जगताना घ्यायच्या वेगवेगळ्या डिसिजन्सच्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होतात. आणि असं जर असेल, अशा अडचणी निर्माण होत असतील तर डेमोक्रेसी नावाची सिस्टीमच धोक्यात येते. कशी? डेमोक्रेटिक गव्हर्नन्स रिलायज ऑन अ कलेक्टिव्ह अग्रीमेंट ऑन बेसिक फॅक्ट्स. प्रश्न हाच आहे, लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या बेसिक फॅक्ट्स मध्येच जर घोळ असेल तर लोक निर्णय कशाच्या आधारावर घेतील? फ्रॉम विच पब्लिक डिबेट, काय काय चालतं लोकांना मिळणाऱ्या त्या माहितीतून? पब्लिक डिबेट, पॉलिसी अँड इलेक्ट्रोल चॉईसेस, अशा वेगवेगळ्या गोष्टी लोकशाहीमध्ये चालत असतात त्या ह्या कॉमन सोर्स ऑफ इन्फॉर्मेशनच्या आधारावर.
आणि तोच जर ह्या टेक्नॉलॉजीच्या आधारानं खेळखेळा केला गेला तर लोकांना भ्रमित केलं जाऊ शकतं, लोकांना त्यांची विचाराची जी प्रोसेस आहे ती दिशाहीन करता येऊ शकते, लोकांना गोंधळात टाकता येऊ शकते. कशाच्या आधारे? तर याच्यासाठी काय वापरलं जाते त्याचं उत्तर आहे AI जनरेटेड डीप फेक्स. डीप फेक्स काय? त्यालाच आपण सिंथेटिक मीडिया म्हणणार आहोत. ठीक आहे, ऍडव्हान्स्ड सिंथेटिक मीडिया म्हणजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच एक छोटा पार्ट आहे मशीन लर्निंग. म्हणजे मशीन्स काही डेटाचा आणि काही मॅथमॅटिकल रूल्सचा यूज करून काही गोष्टी करतात, त्याला मशीन लर्निंग म्हणतात. आणि त्या मशीन लर्निंग आणि ऑल ओव्हर AIच्या मदतीनं अगदी रिअल वाटावेत असे व्हिडिओज, ऑडिओज, इमेजेस बनवल्या जातात आणि स्प्रेड केल्या जातात. आणि त्या इतक्या रिअल असतात, एवढ्या रिअल वाटतात, रिअलपेक्षाही जास्त रिअल वाटतात की लोक त्याच्यावर शंका घ्यावी का नाही घ्यावी या गोंधळात पडतात. आणि त्याच्यामुळं हे जे इपिस्टेमिक फाउंडेशन आहे लोकांचं ते हादरतं, त्याचा पाया जो आहे तो ढासळत. आणि लोक पुढे आपण बघणार आहोत की एक वेळ अशी येते की हे डीप फेकनं बनवलेलं असावं. तुम्ही जर काही व्हिडिओज बघाल, युट्यूबला वगैरे बघाल आणि त्याच्या कमेंट्स वाचा थोड्या, त्यातल्या बऱ्याच कमेंट्स असतात की नाही हे खरं नाही, हे AIनं बनवलेलं आहे. म्हणजे एक वेळ अशी येते की खऱ्या व्हिडिओला सुद्धा लोक AIनं बनवलेलं समजायला लागतात. याचा अर्थ लोकांच्या कशाला धक्का पोचलाय, हे जे त्यांच्या नॉलेज बनवणारी इन्फॉर्मेशनचा सोर्स जो आहे तो पोकळ झाल्यामुळं आणि दिशाहीन झाल्यामुळं किंवा जाणून बुजून तसा केल्यामुळं लोकांच्या डिसिजन मेकिंग मध्ये इश्यू येतो. ठीक आहे, आणि याच्यातूनच कोणाला धोका निर्माण झालाय? डेमोक्रेसीला धोका निर्माण झालाय. चला, इनडिस्टिंग्विशेबल फ्रॉम रियालिटी बोललोच आता आपण. एवढं खरं वाटायला लागलं AIनं बनवलेलं मटेरियल की ते खरं काय खोटं काय याच्यात निवड करणं जड जायला लागलंय लोकांना. AI जनरेटेड डिसइन्फॉर्मेशन, दुसरा एक शब्द असतो मिसइन्फॉर्मेशन. दोन्हीतला फरक समजून घ्या. जर तुमच्याकडे एखादी माहिती एखाद्या सोर्सकडून चुकून चुकीची आहे, की तुम्हाला ती माहिती तशी चुकीची देण्याचा त्या समोरच्या सोर्सचा हेतू नव्हता, परंतु चुकून तुमच्याकडे चुकीची माहिती आली तर तिला मिसइन्फॉर्मेशन म्हणतात. परंतु काहीतरी स्पेसिफिक हेतू किंवा कुहेतू डोक्यात ठेवून तुमची दिशाभूल करण्यासाठी, तुमच्या त्या इन्फॉर्मेशन मधून तुम्हाला मिळणाऱ्या नॉलेजला डॅमेज करण्यासाठी किंवा दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीनं तुमचं नुकसान करण्यासाठी जाणून बुजून चुकीची माहिती जर तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली तर त्याच्यासाठी शब्द येतो डिसइन्फॉर्मेशन. ठीक आहे, तर AI जनरेटेड डिसइन्फॉर्मेशन आणि तिला पसरवणारा ऍडव्हान्स सिंथेटिक मीडिया म्हणजेच AI जनरेटेड डीप फेक्स यांचं अतूट असं फिडॅलिटी, अतूट नातं तयार झालंय. आणि त्यामुळं मानवी डोळे आणि कान कॅन नो लॉंगर रिलायबली डिटेक्ट फोर्जरी. म्हणजे ते एवढं रसायन एकत्र करून तयार झाले की तुम्हाला मानवी डोळ्यांनी अतिशय सजग राहिल्याशिवाय किंवा त्याच्यातलं तांत्रिक ज्ञान असल्याशिवाय तुमच्या पुढे ठेवलेली गोष्ट ही खरी का खोटी हे तुम्ही ठरवू शकत नाही. आणि जर लोक अशा पद्धतीनं आपल्यापर्यंत आलेल्या माहितीचा क्रॉस चेकिंग करू शकत नसतील तर ते आपल्याला गरजेचं असलेलं पब्लिक डिबेटसाठीचं ज्ञान, पॉलिसी गव्हर्नमेंटची बरोबर का चूक, कशी असायला पाहिजे नसायला पाहिजे त्याच्यासाठी दिले जाणारे सजेशन्स, आणि इलेक्ट्रोरल प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डेमोक्रेसीची जी आहे ती रेग्युलर टाइमली होणारे इलेक्शन्स, त्याच्यात कुठल्या पक्षाच्या मागं उभा राहावं याच्याविषयी जर ह्या पोकळ खिळखिळा झालेल्या नॉलेज सिस्टीममुळे जर लोकांमध्ये भ्रम निर्माण होत असेल तर ऑल ओव्हर डेमोक्रेसीचं फाउंडेशनच कमकुवत झाल्याशिवाय राहत नाही. हा खरा धोका आहे या AI जनरेटेड डीप फेक्सनी निर्माण केलेल्या अशा आभासी खोट्या जगामध्ये.
ठीक आहे. हा अतिशय ज्याला डेंजरस असा डेंजर असं म्हणूया, ठीक आहे. चला, एआय रिस्क मॅट्रिक्स हा परत एक टेक्निकल टर्म आहे. पहा, एआय रिस्क मॅट्रिक्स काय असतं? कुठलंही नवीन एआय आपल्यातून काहीतरी नवी गोष्ट निर्माण करताना, एखादी सिस्टीम निर्माण करताना याचं कॅल्क्युलेशन करते की बाय चान्स हे जर फेल गेलं, जसं की समजा तुम्ही अलीकडे काय बघता, एआय बेस्ड शेअर ट्रेडिंग, तर ते जे कुठलं ऍप तुम्हाला शेअर ट्रेडिंग करण्यासाठी मदत करत असेल, एआय बेस्ड ऍप, तर ते ऍप बनवायच्या अगोदर हे कॅल्क्युलेशन्स केलेले असतात की बाय चान्स हे जर ऍप फेल गेलं किंवा यानं काही चुकीचे प्रेडिक्शन्स केले, म्हणून बघा तुम्ही एआयनं काही तुम्ही बनवलं तर खाली मेसेज असतो की एआय मे मेक मिस्टेक्स, त्याच्यामुळे तुम्ही क्रॉस चेक करून घ्या. पण प्रश्न असा आहे की आम्ही कुठून क्रॉस चेक करून घ्या? तुम्ही दिलेली माहिती खरी का खोटी, याला जर आम्ही दुसरा ऑनलाईन सोर्स शोधला तर त्या ऑनलाईन सोर्सनं दिलेली माहिती पण खरी ती आम्हाला माहितच नाही. ज्यानं प्रोव्हाइड केलेली आकडेवारी खरी का खोटी आहे ती आम्हाला माहितच नाही. याचा अर्थ आपलं जे होतं वरचं इपिस्टेमिक फाउंडेशन ते खिळखिळं झालं. डिसिजन कशाच्या आधारावर घ्यायचं तेच आम्हाला कळत नाही, आणि ही लोकशाहीमधली अतिशय घातक गोष्ट निर्माण होते, लक्षात. ठीक आहे. तर ते रिस्क कॅल्क्युलेट करतं की हे फेल गेलं तर याच्यातून कितपत नुकसान होऊ शकेल, त्याला म्हणतात एआय रिस्क मॅट्रिक्स. ठीक आहे. मग आता इथं ऑल ओव्हर समरी काय आहे बघा. सिस्टेमिक रिस्क आहेत. जर ह्या रॅपिड डिप्लॉयमेंट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जर लागू केलं, वापरलं, तर त्याच्यातून सिस्टेमिकचा अर्थ असतो सर्वांगीण, वेगवेगळं, व्यापक, मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होतो, ज्याच्यातून लोकशाही नावाची गोष्टच धोक्यात येते. कशा कशाला धोका निर्माण होतो? डेमोक्रेटिक प्रोसेसेसला, पब्लिक डिस्कोर्स, ज्या चर्चा चालतात लोकांच्या, आणि नॅशनल स्टॅबिलिटी. शेवटी तर नेशनच धोक्यात आलं, कारण नेशनला स्टॅबिलिटी देण्यासाठीच तुम्ही डेमोक्रेसी नावाची सिस्टीम उभा केली, आणि ती सिस्टीमच खिळखिळी झाली तर नेशन स्टेबल राहू शकत नाही. हा अतिशय, आणि म्हणून आपण इंडियाज डिजिटल फ्युचर आपल्या टायटलमध्ये आलेला आहे पहा. त्याच्यामुळं ही अतिशय 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 महत्वाची आणि गहन अशा प्रकारची गोष्ट आहे. काय प्रकारचे धोके उद्भवू शकतात बघा. डीपफेक्समुळे काय होतं? एआयनं जनरेट केलेलं सिंथेटिक ऑडिओ, व्हिडिओ आणि इमेजनरी, ह्याला डीपफेक्स म्हणतात. ठीक आहे. यातून काय होतं? डिस्ट्रॉयड शेअर इपिस्टेमिक ट्रुथ म्हणून एक न्यूज हिंदूची ही पण आहे पहा. डीपफेक इज द डेथ ऑफ द ट्रुथ. डीपफेक म्हणजेच सत्याचा मृत्यू आहे. म्हणजे तुम्हाला सत्याविषयी, ट्रुथविषयी रिलायबल अशी काही माहितीच मिळेल अशी झाली, आणि त्याच्यामुळं तुम्ही खोट्यालाच खरं मानायला लागलेला. दॅट इज डीपफेक इज द डेथ ऑफ द ट्रुथ. ठीक आहे. आणि डिस्ट्रॉय शेअर इपिस्टेमिक ट्रुथ अँड अंडरमाइन ट्रस्ट इन ऑथेंटिक मीडिया. म्हणजे लोक जे आहे ते खऱ्यावर सुद्धा शंका घ्यायला सुरुवात करतात, ऑथेंटिक मीडियावर सुद्धा शंका घ्यायला सुरुवात करतात की हे तरी खरं आहे का, हे पण डीपफेकच आहे, मगाशी बोललो तसं. ठीक. त्यानंतर अल्गोरिथमिक पोलरायझेशन असतं. आपल्याला माहिती आहे की हे जे सगळं चालतं फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, तुमच्यापर्यंत जी माहिती येते, मध्ये मध्ये मेसेजेस येतात पहा की तुम्ही या पोस्टमध्ये इंटरेस्टेड आहात का, जस्ट आता तुम्हाला दाखवलेली पोस्ट तुम्हाला आवडली का, मग आणखीन अशाच प्रकारचे पोस्ट तुम्हाला दाखवू द्यात का, किंवा ऍडचा सर्वे येतो युट्यूबवर की या ऍड विषयी थोडंसं आम्हाला सांगा. म्हणजे लोकांना आपण जे काही दाखवतोय ते आवडतंय का, आणि एखाद्यानं जर त्याला रिप्लाय केला तर होतं असं की तुम्ही जे लाईक करता किंवा जे रिपीटेडली बघता त्याचं ॲनालिसिस त्यांचा अल्गोरिदम करतो, आणि तुम्हाला तशाच प्रकारचं मॅटर जे आहे ते सतत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर सर्व केलं जातं. न्यूज वाचायला जाल तर तुम्ही काय प्रकारच्या न्यूजमध्ये इंटरेस्ट घेता तशाच न्यूज तुम्हाला पुढे येत राहतील, दुसऱ्या न्यूज येणारच नाही. व्हिडिओज युट्यूबवर बघाल तर त्याच पठडीतले व्हिडिओज येत राहतील, त्याच्यापेक्षा वेगळा अँगल मांडणारे व्हिडिओजच येणार नाही. याला काय शब्द असतो? हायपर कस्टमाइज्ड इको चेंबर्स. बघा, इको चेंबर काय? तुम्ही एखादा आवाज दिला तर तोच आवाज रिफ्लेक्ट होऊन येतो. म्हणजे काय?
हे नुसते इको चेंबर्स. म्हणजे तुम्ही ज्या प्रकारच्या पोस्टला लाईक केलं, एखाद्या पोस्टवर पॉझिटिव्ह कमेंट केली, एखाद्यावर निगेटिव्ह कमेंट केली, तर तशाच पोस्ट इको काय असतो, तुमचाच आवाज तुम्हालाच परत ऐकतो किंवा एकच आवाज परत परत येतो. तशाच प्रकारच्या पोस्ट ज्या आहेत त्या रिपीटेडली तुमच्यापर्यंत येतात, त्यालाच म्हणतात इको चेंबर्स. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या एखाद्या वेगळ्या दृष्टिकोनानं काही जग दाखवलं जात नाही. आणि दुसरं आहे आउटरीच ड्रिव्हन एंगेजमेंट अल्गोरिदम्स. हे काय असतं? आउटरीच म्हणजे राग, संताप असं म्हणूयात, चीड म्हणूयात आपण. म्हणजे तुम्हाला हायपर पोलराइज पब्लिक डिबेट. पोलराइज म्हणजे काय? तुम्ही कुठल्या तरी एकाची बाजू घ्यायला लागता आणि लोक जे आहेत ते गटातटात विभागले जातात, आणि अशा गोष्टींनाच जास्त खत पाणी घालणारा अल्गोरिदम असतो. म्हणजे समाजामध्ये सौहार्द वाढणाऱ्या गोष्टी, समाजामध्ये सौहार्द, शांतता, प्रेम, बंधुभाव वाढणाऱ्या गोष्टींना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जास्त न दाखवता, ज्याच्यातून लोकांमध्ये एक्साइटमेंट निर्माण होईल, निगेटिव्ह एक्साइटमेंट, त्याच्यावर लोक जे आहे ते प्रतिक्रिया देतात, चटकन पटकन व्यक्त होतात, पटकन शिव्या हसडतात, कमेंट्स बघत चाला तुम्ही. आणि तशा प्रकारचे अल्गोरिदम समाजामध्ये हे जे आहे ते एकमेकांविषयी तिरस्काराचं, हेटचं वातावरण निर्माण करतात. अशा प्रकारचे अल्गोरिदम जे आहेत ते तुमच्या सोसायटीला फ्रॅगमेंटेड, तुकड्या तुकड्यामध्ये डिवाइड करतात आणि नॉर्मलाइज ऑनलाईन हेट, याचे तिरस्करणीय अशा प्रकारचे मेसेजेस फॉरवर्ड केले जातात, शेअर केले जातात, त्याला खतपाणी घातलं जातं. आणि याच्यातून जी कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपली इंडिया देशाची इंटिग्रिटी मेंटेन करणं हे आपलं ड्युटी आहे असं म्हटलं जातंय. तुमच्या त्या ड्युटीवरच आघात केला जातो आणि त्याच्यामुळे नॅशनल स्टॅबिलिटी म्हटलं वर आपण, याच्यातून देशाची अखंडता आणि सुरक्षितता आणि ऐक्य धोक्यात येतं. आणि का तर असा जो फ्रॅगमेंटेड सोसायटीचा देश हा नष्ट व्हायला शत्रूच्या दृष्टीनं अतिशय सॉफ्ट टार्गेट ठरतो आणि तो देश जो आहे तो त्याची शक्ल उडतात. अशा प्रकारचा धोका जो आहे तो याच्यातून निर्माण झालाय. फॉरेन इंटरफेरन्स आताच बोललो. मग अशा प्रकारे ऑलरेडी सोशल मीडियाच्या माध्यमातून, AI जनरेटेड डिफेक्टच्या माध्यमातून वीक केलेला, डिवाइड केलेला जो देश आहे तो नष्ट करायला काही खूप मोठी गोष्ट असणार नाही. फॉरेन इंटरफेरन्स सोपा होतो. AI ड्रिव्हन कॉग्निटिव्ह वॉरफेअर. कॉग्निटिव्ह म्हणजे ऑल ओव्हरच संज्ञानात्मक काय? लोकांच्या विचार करण्याच्या हॅबिटवरच हल्ला करायचा. दॅट इज कॉग्निटिव्ह वॉरफेअर. लोक कसे विचार करतात आणि लोक कसे विचार करतात त्यांच्या अल्गोरिदमनं त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे. हा ओके, या देशामध्ये अमक्या अमक्या रिलिजनची लोक तमक्या रिलिजनच्या लोकांना शिव्या घालतात, या रिलिजनची लोक या रिलिजनच्या लोकांना शिव्या घालतात, या कास्टचे लोक या कास्टच्या लोकांच्या विरोधात आहेत. अशा प्रकारचा सगळा डेटा. म्हणून तुम्ही बऱ्याच वेळा जर अलीकडची काही पार्लमेंटमधली किंवा पॉलिटिकल अरेनामधली जर लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत राहुल गांधी, त्यांची काही वक्तव्य बघितली असतील तर ते वारंवार त्यांच्या बोलण्यात येतं पहा की डेटा हा खूप मोठा ॲसेट आहे आजच्या काळात. ज्याचं डेटावर वर्चस्व त्याचं बाकीच्या सगळ्यांच्याच प्रत्येक गोष्टीवर वर्चस्व. आणि तीच गोष्ट ही आहे, लक्षात घ्या. का तर त्या डेटाचाच अल्गोरिदमिक यूज करून तुमच्या देशाच्या लोकांची विचार करण्याची दिशा डिसाईड केली जाते. विचार करण्याची क्षमता नष्ट करून त्यांना पर्टिक्युलर दिशेत ढकलण्याची ताकद ह्या कॉग्निटिव्ह वॉरफेअर मध्ये लक्षात. आणि त्याच्यामुळं एखादा एक्सटर्नल फॉरेन इंटरफेरन्स जर तुमच्या देशात करायचा झालाच, आपण पर्टिक्युलर इंडियाविषयी बोलतोय तर त्या दृष्टीनं बोलूया, तर तुमच्या देशातल्या लोकांच्या विचार करण्याच्या दिशेला जर कंट्रोल केलं गेलं तर त्यांना पाहिजे त्या दिशेत हाकलता येऊ शकतं, मेंढरं हाकल्यासारखं. आणि त्याच्यामुळे ही एक घातक गोष्ट आहे. टार्गेटेड सायकोलॉजिकल ऑपरेशन्स आहेत हे. एक्सप्लॉइट डोमेस्टिक फॉल्ट लाईन्स म्हणजे देशांतर्गत जे काही तुमच्या लोकांमध्ये असणाऱ्या
दऱ्या आहेत, जे दुभंगलेला समाज आहे तुमचा, फ्रॅगमेंटेड सोसायटी, अशा सोसायटीमध्ये तुमचे धार्मिक मतभेद असतील, एथनिक मतभेद असतील, पॉलिटिकल असतील, या सगळ्यांचा उपयोग करून तुमच्या देशाची सॉव्हरेनिटी जी आहे ती डिस्टॅबिलाइज करायचा प्रयत्न अतिशय इझिली करता येऊ शकतो. हा धोका आहे आणि त्याच्यामुळं AI चा वापर करताना त्याला गव्हर्नन्स, त्याला कायद्याचा बंधन घालणं आणि त्याचा कंट्रोल्ड यूज करणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. पण परत आपण पुढे बघणारच आहोत की कायद्याचं बंधन घालणं याचा अर्थ लोकांचं त्या प्लॅटफॉर्म्सवर व्यक्त होण्याला पायबंद घालणं असा त्याचा अर्थ होत नाही. या दोन गोष्टींना व्यवस्थितपणे वेगवेगळं करून बघणं गरजेचं आहे. डिसइन्फॉर्मेशन विषयी मागाशी बघितलं आपण. अशी डिसइन्फॉर्मेशन कोण पसरवतात? ऑटोमेटेड बॉट नेटवर्क्स, रॅपिड सिंथेटिक कंटेंट जनरेशन ह्याच्या मदतीमुळं अशी डिसइन्फॉर्मेशन अतिशय वेगानं आणि खूप मोठ्या पॉप्युलेशन पर्यंत काही क्षणात पोहोचवणं अतिशय सोपी गोष्ट झालेली आहे. अशी जी डिसइन्फॉर्मेशन असतो त्याचा महापूर येतो पब्लिक स्क्वेअरमध्ये. इरोडिंग फेथ इन डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन्स, याच्यामुळं डिसइन्फॉर्मेशनमुळं लोकांचा लोकशाही पद्धतीमध्ये उभा राहिलेल्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये अविश्वास निर्माण व्हायला लागतो. इलेक्ट्रॉनिक प्रोसेसेसमध्ये अविश्वास निर्माण व्हायला लागतो, अलीकडे बघतोच आपण. आणि असं जर झालं, लोकशाही ज्या संस्थांच्या आधारावर उभा आहे त्या संस्थांविषयी जर लोकांमध्ये, नागरिकांमध्ये अविश्वास निर्माण झाला तर त्या संस्थांवर चालणारी लोकशाही काही टिकणार नाही आणि नॅशनल इन्स्टॅबिलिटी जी आहे ती येईल. मग याच्यातून काय शिकलो आपण? इरोजन ऑफ शेअर ट्रूथ बघितलंच आपण. स्ट्रक्चरल ॲम्प्लिफिकेशन अल्गोरिदम जे आहे ते डिझाईन टू मॅक्झिमाइज प्लॅटफॉर्म युसेज, फेवर सेन्सेशनल अँड पोलरायझिंग कंटेंट, त्यालाच आपण वर शब्द वापरला पहा. अशा प्रकारच्या मॅटरला जास्त प्रमोट करतो अल्गोरिदम. सेन्सेशनल, जेणेकरून लोकांमध्ये काय म्हणूयात आपण, एक प्रकारचं एक्सायटेशन निर्माण होईल, निगेटिव्ह एक्सायटेशन, की अमक्या अमक्या लोकांचा गट दुसऱ्या लोकांच्या गटांच्या विरोधामध्ये हिंसक झाला वगैरे. अशा प्रकारच्या गोष्टींना जास्त खतपाणी घालणारं कंटेंट दाखवणारा अल्गोरिदम आहे. ते समाजामध्ये अशांतता आणि वैराचं वातावरण निर्माण करतं. आणि याचा परिणाम असा होतो की जे बिनाईन पॉलिटिकल डिफरन्सेस होते, बिनाईन म्हणजे एकदम हलके फुलके मतभेद होते, त्याला हे खतपाणी घालतंय आणि अतिशय छोट्या समस्येला सामाजिक वैर निर्माण होईल एवढा अकराळ विक्राळ स्वरूप देतो. आणि त्याच्यातून सामाजिक जी शांतता, सौहार्द, त्याचं जे स्वास्थ्य आहे ऑल ओव्हर, त्याला डिस्टर्ब करण्याचं आणि नष्ट करण्याचं काम हे करते. आणि त्याच्यामुळे याच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे. हायब्रिड सिक्युरिटी चॅलेंज, फॉरेन इंटेलिजन्स सर्व्हिसेस जे आहेत ते ऑटोमेटेड सायकोलॉजिकल आता बघितलंच आपण, त्याचा उपयोग करतात. रिअल टाइम जनरेशन टूलचा उपयोग करतात आणि एलिव्हेटिंग मिसइन्फॉर्मेशन फ्रॉम अ सोशल इश्यू टू क्रिटिकल नॅशनल सिक्युरिटी थ्रेट. अतिशय साध्या साध्या सामाजिक समस्यांना अकराळ विक्राळ स्वरूप देऊन त्याला एवढं मोठं करतात की ते देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करू शकेल. हे आहेत AI मिसयूजचे, डेमोक्रेसीच्या समोरचे चॅलेंजेस आणि त्याच्यापासून असणारे धोके. डीपफेक आणि इलेक्ट्रिकल मॅनिप्युलेशन कसं केलं जातं आणि त्याच्यातून डेमोक्रेसीच कशी हायजॅक करता येऊ शकते, डेमोक्रेसीच कशी हायजॅक करता येऊ शकते आणि तोही AIचा गैरवापर आहे का? कन्व्हिन्सिंग ऑडिओ व्हिडिओ डुप्लिकेशन डिप्लॉयड ड्युरिंग इलेक्ट्रोल सायकल्स. इलेक्शनच्या काळामध्ये एखाद्या नेत्याच्या, राजकीय पक्षाच्या नेत्याच्या आवाजाची, व्हिडिओची अतिशय हुबेहूब नक्कल करणं, एवढी हुबेहूब की जेणेकरून लोकांना त्याच्यात खरं खोटं कळू नये आणि त्याच्यातून अपप्रचार ज्याला म्हणतो आपण ते करणं. डुप्लिकेशन ऑफ पॉलिटिकल लीडर्स डिप्लॉयड स्ट्रॅटेजिकल ड्युरिंग सेन्सिटिव्ह इलेक्ट्रोल सायकल्स टू डिप्रेस. मग ह्याच्यातून काय करायचा प्रयत्न केला जातो की बाबा अशा प्रकारच्या बातम्या पसरवणे की लोकांमध्ये एक प्रकारची निराशा, हताशा पसरेल आणि डिप्रेस, वोटर टर्नआउट, लोक मतदानाला येणारच नाहीत. फॅब्रिकेटेड स्कॅन्डल्स आउट ऑफ थिन एअर. थिन एअर म्हणजे नव्हतंच, एखादा मुद्दा नव्हताच पण तो अचानकच निर्माण करणे, म्हणजे त्याला काही ज्याला आपण धड नाही पाय नाही अशा प्रकारचा मुद्दा घेणे आणि त्याला मगासारखा अल्गोरिदम वापरून एखादी कॉन्ट्रोवर्सी उभा करणे.
अँड इन्स्टंटली शॅटर पब्लिक ट्रस्ट ही खूप डेंजरस गोष्ट आहे लक्षात घ्या. पब्लिक ट्रस्ट इन लेजिटिमेट स्टेट इन्स्टिट्यूशन्स, ही जी काही राजकीय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, डेमोक्रेसीची व्यवस्था आहे तिच्या विरोधात किंवा तिच्या बाबतीत लोकांच्या मनात अविश्वासाचं वातावरण निर्माण करणं आणि अल्टिमेटली त्याच्यामुळं डेमोक्रेसीवरच अविश्वासाची भावना लोकांमध्ये निर्माण होईल, अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं जाऊ शकतं. आपण इको चेंबर्स बघितलेच, बिग टेक प्लॅटफॉर्म मॅक्झिमाइज एंगेजमेंट थ्रू आउटरीच अँड सेन्सेशनलिझम बघितलंच आता आपण. आउटरीच, फिअर, सेन्सेशनलिझम अशा गोष्टींना खतपाणी घातलं जातं. आणि हाय कस्टमाइज्ड इको चेंबर्स ते पण बघितलं. खास करून तुम्ही काय बघता, तुम्हाला काय आवडतं ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर, तशाच प्रकारच्या गोष्टी रिपीटेडली सर्व करणं. आणि याच्यातून काय होतं